ऑल ऑफ यू. तर चला आपण आपलं आजचं जे काही सेशन आहे ते सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर कालचे जे काही प्रश्न होते त्याच्याच आपण थोडंसं आन्सर, त्याची उत्तरं आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर कालचा पेपर सोडवला सगळ्यांनी? पेपर द्या कालचा. ऑफलाईन स्टुडंट्स कालचे पेपर द्या. तर एक थोडं आपण हे करूयात. ओके. तर हिरवा पेन आणलाय का? हिरव्या कलरचा चेक करायला मला. रेड पेनने नाही सोडवायचं, पेन्सिलनी वगैरे. ठीक आहे. तर बघा, कालचं जी काही चाचणी झाली त्या चाचणीचं जे काही आहे आपण डिस्कशन आज घेणार आहोत. ठीक आहे. तर एक जवळपास 20-21 प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क होते, नेगेटिव्ह मार्किंग नव्हती. ठीक आहे. हे सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायचं की आपण जो पेपर देतो, म्हणजे भविष्यात तुम्ही कुठलाही पेपर द्या त्याचं जे काही आहे तुम्हाला स्ट्रक्चर माहीत पाहिजे. नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, किती प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला किती मार्क आहेत. तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आपण आता जे काही शाहिरी काव्य घेतलं, म्हणजे शाहिरी काव्य त्याच्यामध्ये लावणी आणि पोवाडा. ठीक आहे. तर त्या लावणी आणि पोवाड्यावर आपण हे काढलेले आहेत. नंतरची जी टेस्ट असेल इथून पुढं, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ, उद्या रविवार आहे, तर मग आपले जे काही शाहीर होऊन गेले, कोण कोण शाहीर आहेत त्यांची नावे? व्हेरी गुड. अनंत फंदी, सगनभाऊ, प्रभाकर, होनाजी बाडा, तर राम जोशी असेल. ठीक आहे. मग त्यांची आपण अशी वेगळी चाचणी घेऊया. आता हे चाचणीमध्ये बऱ्यापैकी सगळं जे काही आहे ते बऱ्यापैकी कव्हर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आणि हे जे काही तुमच्याकडे आहे ते पॉइंट फॉर्मॅटमध्ये सुद्धा राहणार आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न आहे की शाहिरी काव्य साधारणपणे कोणत्या शतकात लिहिले जाऊ लागले, असा प्रश्न आहे. आणि ऑफलाईन काही स्टुडंट्स होते त्यांना आपण ऑप्शन नाही दिलेले. तुम्ही जेव्हा ऑप्शन न घेता उत्तरं लिहिता तेव्हा तुमच्या विचार करण्याची क्लॅरिटी जी काही आहे ती जास्त असते. ठीक आहे. तर बघा, शाहिरी काव्य साधारणपणे, म्हणजे असं म्हणू शकतो की शाहिरी काव्याचा जन्म कोणत्या शतकामध्ये झाला किंवा कधी झाला, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा, तर काय करायचं, उत्तर चेक करायची आहेत आणि उत्तर चेक केल्यानंतर जी काही आहे, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. विशाल राठोड, काल तुम्ही लेक्चरला नव्हते. रोज प्रेझेंट राहत चला, परीक्षा आपली आता जवळ यायला लागली आहे. तर बघा, तर पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर आहे 18व्या शतकामध्ये. ठीक आहे. शाहिरी काव्याची सुरुवात किंवा जन्म ते काय आहे? 18वे शतक. त्याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. शाहिरी काव्य खालीलपैकी कोणत्या लोकवाद्याची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले? तर त्याच्यामध्ये आहे, काय आहे? डफ आणि तुणतुणे. ठीक आहे. डफ आणि तुणतुणे लिहायचे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते घटक शाहिरी काव्य निर्मितीस कारणीभूत ठरले? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला होतं की लोकजीवनातील विविध प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग, जीवावर उदार होऊन पराक्रम करणारे वीरपुरुष, त्याचं चित्रण आलेलं आहे पोवाड्यामध्ये. त्याच्यानंतर रूपगुण सौंदर्याने मोह घालणाऱ्या रूप यौवना त्यांचे प्रेमोत्कट भाव. आणि डी काय आहे? भोवतालच्या वातावरणातील रगेलपणा आणि रंगेलपणा.
तर याचं जे काही उत्तर आहे हे आहे वरील सर्व. ठीक आहे, याचं जे काही उत्तर आहे ते आहे वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोवाड्यास कीर्तिकाव्य असे कोणी संबोधले आहे, असा जो काही प्रश्न आहे. काय लिहिलं त्याचं उत्तर? तर कीर्तिकाव्य. काय? सहस्त्रबुद्धे. सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलेलं आहे. ऑफलाईन स्टुडंट्स. ठीक आहे. तर मराठी साहित्याचे समालोचनकार, मराठी साहित्याचे समालोचनकार V.C. सरवटे यांना म्हटलेलं आहे. ठीक आहे, V.C. सरवटे. त्यानंतर पोवाड्यास चंपूकाव्य कोणी म्हटलेले आहे. आता हे चंपूकाव्य वगैरे कोणी निर्मिती केली, काय केली, आपण हे बघणार. आज आपण पंडिती साहित्य घेणार आहोत हे झाल्यानंतर. तर विका राजवाडे. ठीक आहे. त्यानंतर शाहिरांनी कविता केली ती देशभक्तीने नव्हे तर अर्थकृते, हे वाक्य कोणी म्हटलेले आहे सांगा. काल आपण घेतलं होतं हे अभ्यास करता करता. कोणी म्हटलं आहे हे? मवा धोंड्यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? मवा धोंड्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न कोणता आहे? मराठी लावणीतील शृंगाराची कारणी मीमांसा कोणी केलेली आहे? कोणी केली आहे? तर नरफाटक. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. फटका कोणाचा प्रसिद्ध आहे? अनंत फंदीचा. आणि सुंदरा मनामध्ये भरली हे कोणी लिहिलं आहे? रामजोशी. आणि ही जी आहे आपली घनश्याम सुंदरा कोणी लिहिले? होनाजी बाळा, बरोबर आहे. तर बघा आता तुमचे मार्क्स जे आहे 20 प्रश्न दिले होते काल मी. तर एका प्रश्नाला 2 मार्क असे काउंट करायचे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ही मला तुमच्या चॅट बॉक्समध्ये आपल्या सांगायची आणि आपण बघायचं की किती मार्क पडले, आपलं का चुकलं, आपलं सगळं बरोबर यायला पाहिजे. कारण हे सगळं शिकवलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. आणि ज्यांचे खूप चुकले असतील, ठीक आहे, एखादा मागे पुढे ठीक आहे, पण ज्यांचे खूप चुकले असतील त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण आपल्या परीक्षेबद्दल, आपल्या क्लासबद्दल, आपल्या नोट्सबद्दल किती सिरियस आहोत. ठीक आहे. आणि जे चुकलं आहे त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा. का चुकलं, कसं चुकलं, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत, पंडिती काव्य जे काही आहे, पंडिती काव्य आपण बघूयात आज. ठीक आहे. हो काय 18व्या दिलाय ना शायरी काव्याची सुरुवात. 18व्या शतक 18व्या मी करून दिलाय ना ते. हिरवी पेन. ऑफलाईन स्टुडंट्स. ओके, ठीक आहे. 20 पैकी 20, 20 पैकी 18. ठीक आहे, गुड. ज्यांचं 1-2 चुकले आहे ते आपलं का चुकलं, कशामुळे चुकलं हे बघायचं आहे. कधी कधी 2-2, 4-4, 5-5 मार्कांनी सुद्धा आपलं पेपर राहू शकतो. त्याच्यामुळे कोणत्याच क्वेश्चनला काय करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चनला सिरियसली घ्यायचं आहे. म्हणजे जे आपल्या हातातलं आहे ते तरी तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. याच्यावरची मवा धोंड आहे. अरे नाही नाही, ते राईट दिलंय मी, ते चुकून तिकडं झालंय. सगळे बरोबर आहे, फक्त पहिलं जे काही आहे ते
हे बाकी सगळं बरोबर आहे. ते असं राईट देताना ते चुकून हे झालं असं, ते बरोबर आहे बाबा असं द्यायचं होतं मला. ठीक आहे, आता व्यवस्थितपणे करायचं. आता असं तुमचं प्रत्येक आठवड्यामध्ये एक आपण आता कसं आहे आता सुरुवात झाली आपली, फार तर फार आता महिना पण नाही झाला आहे आपल्या लेक्चरला. तर त्याच्यामध्ये सांगण्याचं एक आहे की आता जसजसं आपण समोर जाऊ तसतसं मागील झालेल्या प्रश्नपत्रिका ते आपण ॲनालिसिस करत जाऊ. म्हणजे आत्ता नुसतंच घेतलं तर तुमचं ते म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असल्यामुळे तुमचं ते डोक्यावरून आण. 1-2 घटक झाले की मग आपल्याला घेता येईल आणि मग तुमचं कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल की बाबा हे झालेलं आहे क्लासमध्ये आणि डिरेक्टली क्वेश्चन तसे दिसतात आहे. म्हणजे मॅडम जे शिकवतात आहे किंवा जे बुक लिस्ट सांगितलं आहे त्याच्यातून आपल्याला डिरेक्टली प्रश्न आलेले दिसेल. म्हणजे तुमचं काय की एक कॉन्फिडन्स लेवल जे आपण म्हणतो आत्मविश्वास ते वाढेल. आता आपण बघणार आहोत की पंडिती काव्य जे काही आहे आपण ते बघूयात की पंडिती काव्य हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आपल्याला श्रीधर असेल, मोरोपंत, वामन पंडित, आपण जेव्हा स्टेट बोर्डला होतो तेव्हा वामन पंडितांची आपल्याला एक कविता होतं कवितासारखं. त्याला कोणती होती सांगता येईल का तुम्हाला? काव्य होतं ते एक प्रकारचं. कठीण समय येता कोण कामास येतो असं त्याच्यातली लाईन होती वामन पंडितांची, आठवते? म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, एक राजहंस असतो आणि तो असतो तिथे, तो खूप सुंदर असतो आणि खूप सारे इतर राजहंस असतात आणि तो पाण्यात खेळतो. मग त्याच्यामध्ये एक वर्णन आलेलं आहे. वामन पंडितांची ती कविता आहे. ठीक आहे, मला भेटली तर मी तुम्हाला सांगते. वामन पंडित राजहंस माझा निजला म्हणून एक असं आहे, ते बघू आपण. आता तर सध्या काही नाहीये. असं काहीतरी एक आहे. तुम्हाला आठवते का? सांगा ती कविता. खूप चांगली आहे ते काव्य. हा, मिळाली बघा. ही स्टेट बोर्डच्या याला होती आणि स्टेट बोर्डच्या राजहंसच होतं त्या पुस्तकाचं नाव. वामन पंडित नाही, रघुनाथ पंडित. ठीक आहे, म्हणजे हे पंडिती काव्यामध्येच आपल्याला शिकायचं आहे. तर आपण वेगवेगळे पंडित बघणार आहोत. म्हणजे आपण आता पंडित कवीमध्ये बघा आपण कोणकोणते बघणार आहोत. मुक्तेश्वर. मुक्तेश्वर आपल्याला महत्त्वाचे कवी आहे. हे का महत्त्वाचं आहे पंडिती काव्य तेही बघणार आहोत. मुक्तेश्वर, त्यानंतर कोण आहेत? वामन पंडित, रघुनाथ पंडित. वामन पंडित, रघुनाथ पंडित. म्हणजे एक सुरुवात जेव्हा सोप्या यांनी होते तेव्हा ती समजण्यास सोपी जातं तुम्हाला. त्यानंतर आहे सामरस श्रीधर. सामराज श्रीधर. एक मिनिट. सामराज श्रीधर. नागेश विठ्ठल. विठ्ठल आणि मोरोपंत. ठीक आहे, मोरोपंत तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना. नागेशचं पण ऐकलं असेल, रघुनाथ पंडितचं ऐकलं असेल, वामन पंडितचं पण ऐकलं असेल. तर बघा एवढेच आहे, याच्या पलीकडे आपल्याला प्रश्न नाही आहेत. एवढेच व्यवस्थित करून ठेवा. तुमचे 4 ते 6 मार्क सॉर्टेड आहेत. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी.
ती जी आहे ही वामन पंडितांचीच आहे. वामन पंडिताचीच आहे. एवढेच म्हणजे आहे, पण आपल्याला अभ्यासाला, परीक्षेला, पुस्तकांमध्ये ही महत्त्वाची पंडितांची जी काही नाव आहे ती दिलेली आहे. ही वामन पंडितचीच असावी कविता, पण ठीक आहे. आपण याचं परफेक्ट जे आहे माझ्या माहितीप्रमाणे वामन पंडित आहे, पण मी तुम्हाला परत सांगेल म्हणजे कोण आहेत नेमका. ठीक आहे. आता बघा, आपल्याला जी बालभारतीला हे होती कविता, त्याचं नाव होतं कठीण समय येता. बघा, खूप चांगली कविता आहे ही. काव्य म्हणू शकता, कविता म्हणू शकता, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे. तर आता ही याच्यासाठी वाचून दाखवते की आपल्याला एक सिमिलॅरिटी, की म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जे बालभारती शिकलात पहिलीपासून ते 10वी पर्यंत, कोणाला 12वी पर्यंत शिकले असेल, कोणी 10वी पर्यंत, कोणाच्या ग्रॅज्युएशनला पण होतं मराठी. ठीक आहे. त्यातल्या त्यात आपण 10वी पर्यंतचा, त्यातल्या त्यात आपण 6वी ते 10वी असा विचार करूयात एक बालभारतीच्या दृष्टीने. तर तुम्ही जे पाहिलं आहे सगळं, त्याच्यामध्ये तुम्हाला पंडिती काव्य आहे, कविता, व्याकरण, हे सगळं व्यवस्थित, म्हणजे खूप चांगला सिलेबस आहे मराठीचा. तरी खूप चांगला सिलेबस जो काही आहे त्यांनी दिलेला आहे. तर मग आपलं आता तुम्हाला शिकताना असं वाटेल की हे काय आहे पंडिती काव्य वगैरे, मोरेश्वर, हे ते. तर हे जेव्हा तुम्ही 6वी 7वीत जेव्हा होते, तर हे तुमचा जो संबंध आहे तो कुठे ना कुठे आलाय. प्रश्न असा असतो की आपण कधीतरी ते केलेलं नसतं, कधीतरी आपल्याला आठवणीत नसतं, कधीतरी आपण सोडून दिलेलं असतं, किंवा आपण त्या गोष्टीला जे काही आहे तितकंसं फारसं महत्त्व जे काही आहे ते दिलेलं नसतं, म्हणून आपल्याला त्या गोष्टी काळाच्या ओघात आपल्या डोक्यातून ते वाहून जातात. तर मग हे आपण ऐका आणि मग यानंतर आपण सुरुवात करूया. तर बघा, कठीण समय येता असं आहे त्यांचं. एकच मिनिट. कठीण समय. कठीण समय येता. तर बघा, तेथील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला. म्हणजेच काय याचा अर्थ बघूयात. पहिले आधी समजून घ्या. पोटीच एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. म्हणजे पंडिती काव्य कसं असतं हे याच्यासाठी जे काही आहे हे आपण ऐकतोय. ठीक आहे. टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी. आता हे ऐकताना तुम्हाला एक थोडासा संस्कृत प्रचूर जे काही आहे ती संस्कृत प्रचूर भाषा तुम्हाला ती वाटू शकते. टाकी उपनाह पदे अतिमंद ठेवी, केली विचार वरी डोरही मोन सेवी. हस्ती करे वलेय उंच अशा उपायी, भूपे हळूच धरिला कलहंस पायी. कलकल कलहंसे फार केला सुटाया, फडफड नीज पक्षी दाविलीही उडाया. नृपतीस मणिबंधी टोचिता होय चव्वू, धरील दृढ जया त्या काय सोडील पंचू. तदी तर खग भयने वेगडाले पडाले, उपवन जलिकेचे जे कराया मिळाले. स्वजन गवसला तो याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. तर ही जी काही आहे ती पंडिती काव्याची जी काही रचना कशी असते ती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे, की राजहंस जो काही आहे तो जलक्रीडा करत असतो. जलक्रीडा करणे म्हणजे काय, पाण्यात खेळत असतो आणि मग त्याचे इतर मित्रही असतात.
आणि त्यानंतर जेव्हा त्या राजहंसावर संकटाची वेळ येते तेव्हा सगळे इतर पक्षी किंवा जे कोणी असेल ते पडून जातात, निघून जातात, उडून जातात आणि राजहंसाला उडता येत नाही. तर त्याच्यामुळं त्या एकंदरीत संदर्भात जीवनाला उपदेश देणारं असं पंडिती काव्य जे काही आहे ते आहे. ठीक आहे. आता चला बघूयात, व्यवस्थित लक्ष द्या. पंडिती काव्य आणि यांच्या पलीकडे फार काही आपल्याला क्वेश्चन गेलेले नाही आहेत. ठीक आहे. आता तुम्ही बऱ्याचदा दमयंती स्वयंवर असं ऐकलं असेल खूपदा, दमयंती. तर त्याची जी रचना आहे ती रघुनाथ पंडितनी केलेली आहे. श्रीधर महत्त्वाचे आपल्याला, त्यातल्या त्यात मुक्तेश्वर, नागेश्वर, मोरोपंत हे फार महत्त्वाचे आहे त्यातल्या त्यात. हो, तर त्यातल्या त्यात हे खूप महत्त्वाचे आहे. ते का महत्त्वाचे आहे याच्यापैकी अजून सुद्धा काय महत्त्वाचं आहे ते आपण नंतर बघूयात. ठीक आहे. तर बघा, आता जेव्हा आपण प्राचीन मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास बघतो तर साधारण काय होतं की साधारण असं होतं की त्याला 3 भागांमध्ये जे काही आहे ते डिवाइड केल्या जातं. त्याला 3 भागांमध्ये पाहण्यात येतं. तर ते कोणते 3 भाग? प्राचीन मराठी कवितेचा जेव्हा आपण विचार करतो तर ते 3 प्रवाह त्याचे दिसून येतात. पहिला आहे संत प्रवाह, जो आपण मागे पाहिला होता. त्याच्यानंतर आहे पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य. तर ह्या 3 मुख्य प्रवाहांमध्ये आपल्याला जे काही आहे प्राचीन मराठी काव्य दिसून येतं. मग जर आपण आता संत काव्याचा विचार केला तर आपण पाहिलं आहे की ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम इत्यादी संतांनी ओवे आणि अभंगाद्वारे जे काही आहे त्या केलेल्या रचनेमध्ये आपण संत काव्य जे काही आहे ते पाहिलं होतं. त्यानंतर आता जे काही आपण लिहिलेले आहे तर वामन पंडित असेल, रघुनाथ पंडित असेल, तर यांचा जो काही विचार आहे, यांच्या ज्या काही रचना आहे तर ह्या रचना आपण आज पंडित काव्यामध्ये पाहणार आहोत. आणि शृंगार, वीररस याला जोडून असलेलं जे काही आहे पोवाडा आणि शाहिरी काव्य, त्याच्यामध्ये पोवाडा आणि लावणी हे झालं शाहिरांचं. ठीक आहे. ठीक आहे. आपला बोर्ड सध्या चालत नाहीये तर आपण ओरलीच गोष्टी बघूयात. काय झालं माहित नाही. ठीक आहे. तर आता बघा, आता संत काव्य आणि पंडिती काव्य आपण याच्या थोडं तुलनात्मकरित्या जे काही बघणार आहोत. आता नेमकं पंडिती काव्य म्हणजे काय? तर बघा, साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे काही पंडित होते, पंडित, ठीक आहे, तर यांनी रामायण असेल, महाभारत असेल, भागवत असतील, पुराणे असतील, कुमार संभव, रघुवंश असेल, तर ह्यासारख्या सगळ्या लौकिक विषयांना आणि त्यांच्या रसांना स्थान देणाऱ्या महाकाव्यातून सर्व आणि नाटकातून जे काही आहे त्यांचे विषय उचललेले आहेत. आणि ते काय केले आहेत की साध्या सोप्या शब्दांमध्ये, त्यातल्या त्यात संस्कृत प्रचूर असलेले अलंकार, वृत्त याच्यामध्ये जे काही आहे ते मराठीमध्ये रचलेले आहे. तर हे आहे पंडिती काव्य. म्हणजे जे आधी संस्कृतमध्ये होतं ते मराठीमध्ये लिहिलं, पण जी भाषा होती की ती संस्कृत प्रचूर होती, म्हणजे संस्कृतने प्रभावित झालेली होती. त्याच्यामध्ये भरपूर अलंकार, वृत्त वापरलेले होतं. आणि आपण जेव्हा नंतर बघू की लोकांना फारसं पचनी पडलं नाही आणि मग हळूहळू जे काही आहे पंडिती काव्य तेवढं महत्त्व किंवा तेवढं ते सस्टेन झालं नाही, तेवढं ते शाश्वत राहिलेलं नाही. आता संत काव्य आणि पंडिती काव्य, आता हे 2 प्रवाह जेव्हा आपण पाहिले तर आपल्याला संत साहित्याच्या मुळाशी काय दिसतं की संतांची जी निवृत्तीपरता होती ते दिसते. पण पंडिताचे काय, ते विद्वान, म्हणजे पंडित म्हटलं की काय, विद्वान. मग ते विद्वत्ता जी काही आहे, जी रसिकता आहे, तर ती संस्कृतमधून मराठीमध्ये उतरवणे. तर ह्या संदर्भातलं जे काही काव्य आहे ते पंडिती काव्य आहे. आता ईश्वराच्या भेटीशी तडमड आणि साधकावस्थेपासून मोक्षप्राप्तीपर्यंतच्या
विविध मनोवस्थाचे जे काही चित्र आहेत ते आपण पाहिलेलं आहे की संत साहित्यात उतरलेलं आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या प्रतिपादनासाठी संतांनी भाष्यरूपी गीतानी भागवत ग्रंथ याचा आधार घेतला. पण पंडितांनी काय केलं आहे की त्यांचे जे काही विषय होते लिखाणाचे तर त्यांनी याच्यातूनच उचललेले आहे. कशातून उचललेले आहेत? महाभारत, रामायण ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी उचलले त्यांचे विषय आणि मग त्याच्यावर त्यांनी जास्त जे काही आहे ते लिखाण केला. आता त्यांची जी काही भाषा होती ती डौलदार भाषा होती आणि तंत्रबद्धतेने आणि विविध वृत्त जे आपण ग्रामर पाहू त्या बघू त्यातल्या त्यात अलंकार म्हणजे प्रास असतं, अलंकार असतात, अक्षरगण वृत्त असतं, यमक असतं. तर हे जे काही सगळं ग्रामर म्हणजे ते जेव्हा वृत्त अलंकार मी बोलते तेव्हा तुम्ही असं समजायचं की खूप जास्त व्याकरण त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात आहे असं. अशा प्रकारे ठीक आहे. आता पंडित जे काही होते तर ते व्यवसायाने जे काही होते पुराणिक होते आणि काही जे होते त्यांना राज्याश्रयी म्हणजे राजाच्या आश्रमात स्थान होते. आपल्याला माहिती आहे की जे कलाकार राहिलेले आहेत जे मग शाहिरांचं पण तसंच झालं की राज्याचा म्हणजे खूप मोठा दरबार असायचा आणि मग ह्या लोकांना आपल्या दरबारामध्ये ठेवून घेणं जे काही आहे खूप अशी मोठी गोष्ट असायची. तर त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात राजासोबत राहणं ही सुद्धा त्यांच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती की बाबा आम्ही राजदरबारात राहतो, राजाच्या जवळ राजाच्याच याच्यात राहतो. म्हणजे राजासाठीही आणि पंडित शाहिरांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट, अति प्रतिष्ठित ठिकाणी राहणं. ठीक आहे. त्याच्यामुळे पंडितांना जो काही आहे राजश्रयी होता बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे स्वास्थ्य विपुल प्रमाणात होती म्हणजे पैसं, राहणीमान, रहनसहन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता पंडिती जी काही कवितेची ठेवण आहे ती कशी होती आपण बघू. जसं आपण संत काव्यामध्ये बघितलं की भाषा कशी होती, साधी सरळ सोपी होती. त्याच्यामध्ये काय लोककलांचा वापर करण्यात आलेला होता, त्याचबरोबर काय बोलीभाषा सुद्धा त्याच्यामध्ये होत्या. पण पंडितांचं काय होतं, विरुद्ध होतं याच्या. तर त्यांनी जी भाषा आहे ती जाणीवपूर्वक योजनाबद्ध, तंत्रबद्ध अशी कलात्मक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठेवली. म्हणजे त्याच्यातून अजून एक काय होतं की तुम्ही किती विद्वान आहात तर तुमचं दिसतं ना. समजा म्हणजे आता समजा दोन गोष्टी लिहिल्या, एकदम एखादी जी आहे एकदम साधी सोपी सरळ अशा याच्यामध्ये लिहिली आहे आणि दुसरीच मराठी आहे ती खूप क्लिष्ट स्वरूपाची आहे. तर मग समोरच्याला एक असाही समज असतो की बापरे म्हणजे काय मराठी आहे बाबा, खूप असा काहीतरी आहे. किंवा आपण तुम्ही असा एक विचार करा की इथे एक साधी सोपी मराठी लिहिलेली आहे सिंपल याच्यामध्ये आणि इकडे इंग्रजीचा तोच पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. हे जरी जनसामान्यांना समजत असेल तरी याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, बापरे खूप विद्वान आणि पांडित्य दिसतं तुमचं, विद्वत्ता दिसते वगैरे, अशा प्रकारचे ह्या गोष्टी आहे. तर बघा आता कालिदास असेल, तुम्ही कालिदास नाव ऐकलं असेल, त्याच्यानंतर श्रीहर्ष आहे, माघ यासारखे जे काही महाकवी होऊन गेले, तर भवभूती, जयदेववादी नाटककार, तर हे जे सगळे काही लिहिणारे कवी होते यांचा कलाकृती अभ्यासून काय केलेला आहे की त्यांचं अनुकरण जे काही आहे पंडितांनी आपल्या कवितेमध्ये किंवा काव्यामध्ये जे काही आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. बुद्धिवंतांच्या बुद्धीला झुलवतील अशी अलंकार, चमत्कृतीत आणि शब्दाच्या कसरतीत पंडित म्हणून धन्यता ते मानू लागले. पुढे संस्कृत प्राचुर्य, सामासिकता, यमकाचा अतिरेक, यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स. आता जसं की रायमिंग वर्ड्समध्ये काय की म्हणजे सारखं ऐकायला येणं, आता जसं की बानानाना अशा प्रकारचं, किंवा अजून काय आहे पोळी गोडी अशा प्रकारचं. म्हणजे कवितेच्या शेवटी आपल्याला कसं ते यमक जुडणारे शब्द दिसतात तशा प्रकारे. म्हणजे शब्द वेगळे असले तरी काय उच्चार सारखा येतो, त्याला काय म्हणतात, यमक असे म्हणतात. ठीक आहे. तर यमकाचा भरपूर वापर म्हणजे आग्रह, ओढून ताडून आणणे, नसेल बसत तिथे तरी ते ओढून ताडून आणणे आणि तिथे टाकणे,
अशा प्रकारचं. तर भरपूर यमकाचा त्यांनी अतिरेक केलेला होता आणि त्यासाठी शब्दांची जी काही आहे ओढताण केलेली होती. आणि अपरिचित शब्द योजना म्हणजे लोकांना माहीत पण नाही असे शब्द. तर मग यामुळे काय झालं की पंडिती कविता काही ठिकाणी क्लिष्ट बनली. क्लिष्ट म्हणजे काय? किचकट, कठीण. ठीक आहे. तर क्लिष्ट बनली आणि त्यामुळे सामान्य लोकांपासून काय राहिली? लांब राहिली. काय होतं बरेचदा की लोकांपर्यंत त्याच गोष्टी पोहोचतात बऱ्याचदा की जे साध्या, सोप्या, सरळ असतात. खूप जर त्याच्यामध्ये क्लिष्टता आली तर ती पोचत नाही ना. म्हणजे असं इंग्रजीमध्ये असं म्हणतात की एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोचवायची आहे तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ती ॲक्सेसिबल असली पाहिजे, अफोर्डेबल असली पाहिजे आणि एक अजून म्हणजे ॲक्सेसिबल म्हणजे काय, लोकांना ती सहजासहजी ॲक्सेस झाला पाहिजे. ॲक्सेस झाला पाहिजे म्हणजे लवकरात लवकर ती मिळाली पाहिजे. आता समजा उदाहरणार्थ दूध पाहिजे, लगेच दुकानात गेलो की ऑनलाईन ऑर्डर केलं मिळालं, म्हणजे ॲक्सेस लवकर मिळणे. हां, ब्लिंकिट असेल किंवा खाली दुकान असेल. पार समजा आपण पुण्यात राहतो आणि मुंबईत समजा उदाहरणार्थ मिळतंय, इट इज नॉट ॲक्सेसिबल. त्याच्यानंतर काय अफोर्डेबल म्हणजे काय की परवडली पण पाहिजे, मग ती भाषा असो किंवा कुठली वस्तू असो. तर म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या लोकांपर्यंत पोचायला. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की ती सामान्य लोकांपासून जी काही आहे ती लांब राहिली आणि याला एक कारण असावे. संतांच्या समोर फारसा न शिकलेला बहुजन समाज होता, तर पंडितांच्या समोर सुशिक्षित आणि काव्यमर्द्य असा मुठभर वाचक वर्ग व श्रोत वर्ग तेवढाच होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही त्यातल्या त्यात वरच्या वर्गासाठी म्हणजे सुशिक्षित त्या काळामध्ये 18व्या 19व्या 16व्या शतकामध्ये काय आहे, शिकलेला वर्ग कोण असेल तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. पंडिती वर्ग, ब्राह्मण वर्ग, वरचा वर्ग त्यातल्या त्यात. तर हे त्यांच्यासाठी असलेलं काव्य अशा प्रकारे म्हणजे मुठभर असं. ठीक आहे. आता मराठीतील भक्तिरस आणि संस्कृतातील कलाविलास यांचा संगम म्हणजे काय आहे? पंडिती काव्य आहे. यांचा संगम म्हणजे पंडिती काव्य असं म्हणता येईल. कारण भक्तिरस का म्हटलेला आहे? 9 रस आहे. त्यातल्या त्यात आपण 2 रस पाहिले, शृंगार रस, वीर रस. आता याच्यामध्ये आपण भक्तिरस बघतोय. भक्तिरस काय आहे? कारण त्यांनी जे काही विषय उचललेले होते ते कुठून उचलले होते? रामायण आणि महाभारतातली आणि पुराणे, भागवत. मग याच्यामध्ये काय सांगितले आहे? देवाची भक्ती सांगितली आहे. आणि त्याच्यानंतर काय? संस्कृतातील कलाविलास. पंडित आहे म्हणजे काय आहे की संस्कृतवर काय आहे? प्राबल्य किंवा वर्चस्व जे काही आहे ते आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. फोन केला आहे मी. ठीक आहे, बोलवून आणते. ठीक आहे. ऐक ना, ते ब्लॅकबोर्ड चालत नाही आहे. ठीक आहे. तर आता हे जे काही सगळे आपण पंडित कवी पाहिले, तर त्यांच्यामध्ये संस्कृतातील अलंकार, त्याचं वैभव असेल, वृत्तरचना असेल, तर याचे सर्वस्वी श्रेय जे काही आहे, एखाद्या काव्यामध्ये वृत्तरचना किंवा अलंकार वापरायचे, यमक वापरायचे, याची जी काही श्रेय आहे ते पूर्णतः पंडित कवींना जाते. आता आपण ह्या सगळ्या पंडित कवींमध्ये काय आहे की जे वामन पंडित आहे, वामन पंडित ते अग्रगण्य आहे. म्हणजे तुम्ही कुठं ना कुठं त्यांचं नाव वाचलंच असेल. वामन पंडित असेल, रघुनाथ पंडित असेल, त्यांचं नाव तुम्हाला कुठं ना कुठं, त्यांचे काव्य म्हणू नका, कविता म्हणू नको, त्यांची सुभाषिते म्हणू नका, तर हे कमी जास्त करून आपल्याला ऐकण्यात आलं आहे. तर अशा ह्या सगळ्या पंडित कवींमध्ये जे काही वामन पंडित आहे, तर ते वामन पंडित काय आहे? अग्रगण्य आहे. तर आता आपण हे जे काही पंडित पाहिले, कोणते कोणते पंडित पाहिले आपण? मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडित, त्यानंतर कोणते? श्रीधर, अजून
नागेश, त्याबरोबर. तर याच्यामध्ये ना काही एक 3-4 पंडित असे आहेत की ते फार महत्त्वाचे आहे. ते का महत्त्वाचे आहेत? कारण हे स्वतंत्र प्रतिभेचे कवी असून त्यांनी जाणीवपूर्वक जे काही आहे संस्कृत ग्रंथाच्या आधारे काय आहे मराठीतून रचना केली. म्हणजे काय मराठीतून रचना केली याच्यामुळं काय झालं की ते जनसामान्यांना, इतर लोकांना किंवा ज्यांना संस्कृत माहीत नाही अशा लोकांना समजण्यास काय झालेलं आहे ते सोयीस्कर झालं आहे. तर त्या पंडितांची नावे आहे मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर. त्यातल्या त्यात पंडित कवीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आणि जे काही आहे योगदान देणारे कवी जे काही आहे ते आपल्याला दिसून येते. मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर. हे एक वाक्य लिहून घ्यायचं. थांबा जरा, आपला बोर्ड चालू होईल. ठीक आहे. मी सांगते तोपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्या म्हणजे आपला बोर्ड चालू होईल, मग नंतर लिहिता येईल. ठीक आहे. तर लिहा. मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर हे स्वतंत्र प्रतिभेचे कवी असूनही त्यांनी जाणीवपूर्वक रामायण, महाभारत, भागवत या संस्कृत ग्रंथांच्या आधारे मराठीतून रचना केली. आपला बोर्ड आता चालू झालेला आहे. ठीक आहे. मराठीतून रचना केली. ठीक आहे. झालं, इथपर्यंतच लिहायचं आहे. थोडं एक्सप्लेनेशन बघूया आपण याच्यावरचं. तर बघा, तर त्यातल्या त्यात ही जी कवी आहे ते आपल्याला महत्त्वाचे आहेत मराठीच्या दृष्टीने. ठीक आहे. आता बघा, ही महाकाव्य लोकमानसात खोलवर रुजलेली होती. म्हणजे आताही त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. म्हणजे आता हे आपण 2025 मध्ये आहोत तरी महाभारत असेल, रामायण असेल, भागवत असतील, पुराणे असतील, शिवलीलामृत असेल, त्या दिवशी आपण पाहिलं होतं, दासग्रंथ असेल, याचं महत्त्व काही कमी झालेलं नाही आहे. म्हणजे आता त्याच्यावर सिनेमे वगैरे निघतात आहे. आता याच्यावर आय थिंक महाभारतवर पण आता अजून एक सिनेमा येणार आहे मोठा. तर सांगण्याचं काय की हे महाकाव्य आहेत. म्हणजे खूप मोठं महाकाव्य ज्याच्यातून काय जीवन दर्शन घडालेलं जे काही आहे अशी ही महाभारत आणि हे रामायण असेल, पुराणे जे काही आहे बाकीचं ते. तर याच्यामुळं काय झालेलं आहे की भरपूर लोकमानसाची खोलवर रुजलेली आहे. आणि केवळ मराठीतच नव्हे तर सगळ्या भारतीय जनमानसावर. म्हणजे तुम्ही पाहिले असेल तर जेवढ्या आपल्या भाषा आहेत, तमिळ, तेलुगू, कन्नड, ज्या काही भाषा आहेत तर ह्याच्यामध्ये ती ट्रान्सलेटेड आहे. ठीक आहे. तर आणि हे आपण पाहिलं होतं की महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांची जी रचना आहे म्हणून. ठीक आहे. आता भारतीय जीवनाचे काय आहे हे आदर्शच आहेत एक प्रकारचे. म्हणजे कारण ते महाकाव्य आहे आणि तत्कालीन मध्यमवर्गीय स्त्री पुरुष अशा सर्वांपुढे ते जीवनदर्श होते. जीवनाचे आदर्श त्याच्यातून आपल्याला दिसते. कथा कीर्तनातून, आख्यानाद्वारे पंडितांना हे जीवनदर्श समाजापुढे ठेवून जीवनाविषयक जाणीव जी काही आहे संस्कारित करावीची होती. म्हणजे आजही तुम्ही पाहिलं की गावाकडे किंवा खूप ठिकाणी जे काही आहे पंडित येतात, लोक येतात वेगवेगळे, साधू साध्वी लोक, तर त्यांचे विषय हेच येतात की ते जे लोकांना मांडतात त्यांचा विषय कुठून आलेला असतो, महाभारत, रामायण, पुराण ह्या सगळ्यातून आलेला असतो. की ते कथा सांगतात. म्हणतात आमच्याकडे आता 7 दिवसांची कथा आहे, शिवलीलामृत सुरू आहे, भागवत लागलेलं आहे. तुम्ही गावाकडे गेला तर म्हटलं की आमच्याकडं भागवत सप्त्या लागलेला आहे असं म्हटलं जातं. भागवतचा सप्त्या जो काही आहे तो लागलेला आहे. तर असं जे काही आहे ते सांगितलं जातं. तर म्हणजे काय आहे की आजही त्याचं जे काही महत्त्व आहे, कारण ते सगळ्यांनाच म्हणजे पंडितांपासून सगळ्यांना ते काय आहे आदर्श, जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवून जे काही आहे ते जाणीव संस्कृत करायची होती. म्हणून पंडित कवींनी कधी मूळ कथांच्या आधारे त्यांना मुरड घालून, कधी नवे वळण देऊन
देवदेवतींच्या कथा, त्यांचे पराक्रम असेल, मूलनिष्ठा, मूल्य, की बाबा आदर्श एक प्रकारे, की राम, आता उदाहरणार्थ रामाचं जे काही आदर्श, की राम हा तर मग राम किंवा राम एक कसा आदर्श पुत्र होता, आदर्श मित्र होता, आदर्श बंधू होता, आदर्श पती होता. तर हे म्हणजे असं नाही की प्रत्येक गोष्टीत कोणी परफेक्ट होऊ शकत नाही, पण आदर्श घ्यावा की जितकं जमतंय तितकं करण्याचा जो काही प्रयत्न आहे, की एक चांगला पिता कसं होऊ शकतो, एक चांगलं पती कसं होऊ शकू, एक चांगलं पुत्र कसं होऊ शकू. तर हे जे काही आदर्श आहे समाजापुढे ह्या महाकाव्यांनी काय केलेले आहे, आपल्याला घालून दिलेले आहेत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत तुम्हाला? आता आपण हे थोडंसं डिटेलमध्ये बघूया त्यांचं काय आहे ते. ठीक आहे, आता आपल्याला जे काही महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, आपण कालानुक्रम तर लिहून घेणारच आहोत याचा सुद्धा. तर याच्यामध्ये त्यांचे ग्रंथ तुम्ही त्यातल्या त्यात लक्षात ठेवा, किंवा एखादी अशी कलाकृती जी इतर लोकांनी केलेली नाही. जसं आता आपण काल हे पाहिलं होतं फटका, म्हणजे वेगळा आहे, तो कोणी केलेला नाही अनंत फंदिशा, म्हणजे असं काहीतरी वेगळे पण दिसतंय का हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्या ज्या काही रचना आहेत, उदाहरणार्थ ग्रंथरचना असतील, त्या ज्या काही आहेत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण सर्वात पहिले बघूयात, आणि आपण हे जे आहे ते कालानुक्रमानुसार बघणार आहोत. म्हणजे आधी वामन पंडित आले, नंतर जे कोणी आले हे आहेत आपले रघुनाथ पंडित आहे, नंतर असे त्यांचा कालानुक्रमाने म्हणजे आधी जे कोण आले आहे त्यानुसार आपण इथं घेणार आहोत. तर सर्वात आधी लिहायचं आहे वामन पंडित. वामन पंडित तर वामन पंडित यांचा सर्वसाधारण कार्यकाल आहे इसवी सन 1608. आणि हे समर्थ रामदास स्वामी जे काही होते तर त्यांचे समकालीन होते. आपल्याला असं पण प्रश्न येतो बरं का बऱ्याचदा, वामन पंडित हे खालीलपैकी कोणत्या संतांचे समकालीन होते, किंवा रामदासांचे समकालीन कोण, हे आपल्याला माहित पाहिजे. हे वामन पंडित असल्यामुळं काय हे यांचा पंडिती संप्रदाय होता. पंडिती संप्रदायाचे कवी हे तर माहीतच आहे. ज्यांना वाटेल लिहायचं तर लिहून घ्या, ज्यांना नाही वाटत त्यांनी नका लिहू. ठीक आहे, काहीही हरकत नाही. वामन पंडित म्हणजे त्यात पंडित कवी म्हटल्यावर जे काही आहे ते पंडित कवी जे काही आहे त्यानुसार आपल्याला हे आहे. ठीक आहे, तर बघा आता काय आहे की यांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं श्री सच्चिदानंद. गुरु सच्चिदानंद हे यांचे गुरु होते. ठीक आहे, आता बघा, आता जेव्हा पंडित म्हणतो तेव्हा त्यांच्या लिखाणातील विविधता आणि विद्गधता म्हणजे खोली एखाद्या विषयाची, त्याला म्हणतात विद्गधता. आणि विपुलता म्हणजे विपुल म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये असं. तर त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. आता आपण जेव्हा वामन पंडित यांचा विषय घेतो तर त्यांच्याविषयी आपल्याला अशी भरपूर अशी काही माहिती मिळत नाही. तर त्यांचे जे आई वडील, पत्नी आणि त्यांचं नाव आणि गुरु एवढीच माहिती, आणि त्यांचं जे जन्म वर्ष आहे फार तर फार तेवढीच माहिती मिळते. ते सुद्धा एक अंदाजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जी काही आपल्याकडे पुस्तकं आहे, संदर्भ पुस्तकं, त्याच्यामध्ये झाला असावा 1608 असं सांगितलं जातं. ठीक आहे, तर आता जे काही वामनाच्या
अनेकत्वाबद्दल म्हणजे काय की बाबा आता त्यांनी यथार्थ दीपिका, त्याच्यानंतर शाडिल्यग्रोती, वस्तिग्रोती, शृंगारप्रिय, यमकप्रिय वामन असे जे काही आहे वामन ते सांगितलेले आहे. अशी जे काही आहे ती चर्चा झालेली आपल्याला दिसून येतं. आता दसी पंगू जे काही आहे तर हे दसी पंगू अभ्यासक होते, लेखक. पुसून घेते मी, सांगते ते लिहून देणार आहे. ठीक आहे. दसी पंगू जे काही आहे तर आता हे दसी पंगू यांनी आपल्या प्राचीन मराठी कवी पंचकामध्ये आता यांनी दसी पंगू यांनी प्राचीन मराठी कवी पंचक हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्राचीन मराठी कवी पंचक. तर आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की वामन पंडित म्हणजे यथार्थ दीपिकाकार वसी गोत्री वामन स्वामी शेषे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. हे काय आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, फक्त हे दसी पंगू यांनी जे काही हे मराठी पंचक लिहिलेलं आहे ते आपल्याला एक नाव माहीत पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता काही आख्यानाच्या शेवटी वामन पंडितांनी आपली माहिती जी काही आहे ओझरत्या स्वरूपात दिलेली. आपण त्यांचे ग्रंथ नंतर लिहून घेऊयात, आधी व्यवस्थित ऐकून घ्या. आता निमसर हा जो काही त्यांनी ग्रंथ लिहिला आहे तर ते आपल्या ह्या ग्रंथामध्ये जे काही आहे गुरुनी जो काही त्यांना उपदेश केला त्याची हकीकत ते सांगतात की काशीतील 12 वर्षाच्या वास्तव्यानंतर अनेक पंडितांना वादात जिंकत ते दक्षिणेत आले. तुकाराम व रामदास ह्या संतांना भेटले. मग त्यांचे गुरु कोण होते वामन पंडितांचे? सच्चिदानंद. तर जे काही सच्चिदानंद त्यांचे गुरु होते तर त्यांचा गुरु उपदेश हा वामन पंडिताच्या जीवनातला संस्मरणीय प्रसंग होता आणि करवीराच्या परिसरात तो घडला असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर मग त्यांनी नामसुधे सारखं एखादं प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव म्हणजे ग्रंथातील एक प्रकरण आहे, जसं आपल्या पुस्तकातील पाठ असतात त्याला वेगवेगळी नावं असतात किंवा घटक असतात, त्या प्रकारे त्यांनी तिथे एक प्रकरण रचलं आणि त्यांनी एकांत स्थळी म्हणजे एकटं राहून, एकटं म्हणण्यापेक्षा एकांत राहून, म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं की बरंच जे काही लिखाण आहे साहित्यकृती जे लिहिली गेली एकांतामध्ये बऱ्याच जणांनी ते खूप जणांनी म्हणजे काही अपवादच असतील की ज्यांनी काहीतरी गोंधळात वगैरे लिहिलेलं असेल, पण त्यातल्या त्यात एकांत मिळाला, एक स्वतःची स्पेस मिळाली. त्या स्पेसमध्ये बऱ्याच जणांनी जे काही आहे ग्रंथलेखन केलेले आहे. तर वामन पंडितांच्या काव्याचे वेदांत विषयक पौराणिक आख्यानपर आणि भाषातील असे तीन भाग जे काही आहे अभ्यासक पाडतात. तर त्यांची एकूण काव्यपंक्तींची संख्या जवळजवळ 40,000 आहे. किती त्यांनी हे केलेली आहे? 40,000 काव्यपंक्ती. म्हणजे सगळ्यात जास्त करणारे हेच होते. ठीक आहे. त्यांनी रचना केलेली आपल्याला इथे दिसून येते. तर त्यांनी काय काय लिहिलेलं बघा. निम हे सगळं हे आता जे लिहून देणार आहे ते पाठ पाहिजे आपल्याला. निगमसार, चित्सुधा, तत्वमाला, श्रुतिसार, कर्मतत्व, राजयोग, गीतावर्ण, गीतार्ण वसुधा. ही जी काही आहे वामन पंडितांची रचना आहे ते सर्वप्रथम येतात. ठीक आहे. आता थोडं थोडं बघूयात आपण की ह्या ग्रंथामध्ये काय काय दिलेलं आहे. म्हणजे साईडला असं थोडंसं लिहून ठेवायचं की बाबा आता निमसागरमध्ये काय दिलेलं आहे, यथार्थ दीपिकामध्ये काय दिलेलं आहे. एक थोडंसं आपल्याला त्याचा क्रक्स जो काही आहे तो क्रक्स आपल्याला माहिती हवा. ठीक आहे. ओके.
आता वामन पंडितांनी हा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे निमसागर, ठीक आहे. आता हे जे मी नाव सांगितले हे सुद्धा कालानुक्रमेच आहेत. यांचं कालानुक्रमे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे नाव तुम्ही लक्षात ठेवले तरी त्याचा कालानुक्रमे तुम्हाला लक्षात राहतो. याचं 1673 आहे आणि मग हे समोरचे आहेत सगळे. आता बघा, निमसागर हा जो ग्रंथ आहे हा वेदांत निरूपण याच्यातून झालेला आहे. वेदांत निरूपण, निरूपण म्हणजे काय, सांगणे. वेदांत म्हणजे काय, वेद. तर वेदांत निरूपणाला वाहिलेला ग्रंथ आहे. तर इतर कोणत्याही ग्रंथात वामनांनी ग्रंथलेखन काल दिलेला नाही. वामनांनी जो काही आहे इतर कोणत्याही ग्रंथात ज्यांनी वामन पंडितांनी जी काही ग्रंथ रचना केली आहे इथून पुढे तर त्यांनी कुठं दिलेला नाही आहे. ह्या ग्रंथामध्ये त्यांनी एक आपल्याला इसपिसन दिसून येतं त्यातल्या त्यात, ठीक आहे. आता त्यांच्या गुरुची म्हणजे सच्चिदानंदची त्यांनी केलेल्या भार्गवी वारुणी विद्येच्या दानाचा उल्लेख आणि विद्येविषयी विस्तृत विवेचन ह्याच्यामध्ये केलेला. म्हणजे गुरूंचा उपदेश आणि विद्या, वेदांत आणि वेद म्हणजे काय, शेवटी विद्याच आहे ना. वेगवेगळ्या प्रकारचं तुमचं अथर्ववेद आहे, सामवेद असेल, त्याच्यामध्ये औषधी असेल, आयुर्वेद जी काही माहिती आहे, अथर्ववेद असेल, म्हणजे यज्ञ कसं करायचं वगैरे, हे सगळं म्हणजे वेद म्हणजे काय, एक प्रकारची विद्याच आहे की, ठीक आहे. मग त्याच्यामुळं मग वेगवेगळ्या वेदांचे वेगवेगळे विषय, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, ठीक आहे, ह्या प्रकारचे. तर याच्यामध्ये विद्येविषयी आणि वेदांत निरूपण जे काही आहे त्यांनी केलेलं आणि सच्चिदानंदांनी जे काही त्यांना उपदेश केला आहे, विद्येचं जे काही दान केलेलं आहे त्याचा उल्लेख जो काही आपल्याला आलेला आहे. आता ह्या विद्येच्या प्राप्तीनंतर लवकरच हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे गुरुकडून जसा उपदेश मिळाला तसं त्या यांनी जे काही आहे ते लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे आपल्याला की कशाबद्दल आहे, काय आहे त्याची रचना. आणि हा साधारण जे काही आहे एकूण 9 अध्यायामध्ये हा जो काही अव्यय हे ओवी वृत्तामध्ये आणि 9 अध्यायांमध्ये हे केलं. तर वृत्त आहे त्याच्यामधलं जे ओवी वृत्त आहे निमसागर, ओवी वृत्त आणि ओवी वृत्त, ओवी वृत्त आणि काय केलेलं आहे, नऊ अध्याय आहे. अध्याय तर आपल्याला माहित आहे सगळ्यांना. अध्यायामध्ये जो काही आहे हा ग्रंथ आपल्याला दिसून येतो लिहिलेला. आता नेक्स्ट, आता हे थोडंसं एक लक्षात घ्यायचं आहे मध्यामध्ये, हे समश्लोकी नावाचं त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे गीतेवरची त्यांनी टीका लिहिलेली आहे. समश्लोकी जे काही आहे तर ते काय आहे, गीतेवरची टीका त्यांनी लिहिलेली आहे. तर जसं आपण आता समीक्षा म्हणतो तसं आधी टीका, म्हणजे आता जसे बरेच लेखक एखादं ग्रंथ आलं, पुस्तक आलं, साहित्य त्याची समीक्षा करत, ते आधी काय करायचे त्याला शब्द होता टीका. तर बघा, तर ही काय आहे, वामनांनी गीतेवरील जी काही आहे टीका लिहिलेली आहे. आता श्रीकृष्णाने जे काही गीवारणामध्ये जे काही म्हणजे तत्वज्ञान सांगितलेलं आहे गीतेमध्ये, तर ते अज्ञान जनांना प्राप्त करून द्यावे. म्हणजे ज्यांना अज्ञान जनांना म्हणजे काय की ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती करून देण्यासाठी या हेतूने जे काही आहे वामन पंडितांनी हे गीता टीका जी काही आहे ते लिहिली आहे, ठीक आहे. आणि भूलोक भाषेत ती लिहिली असं आहे. भूलोक भाषा, भू म्हणजे काय, जमीन, लोक म्हणजे लोक, म्हणजे लोकांना समजणाऱ्या भाषेत, भूलोक भाषेत, ठीक आहे. मग यालाच त्यांनी समश्लोकी असे नाव स्वतः वामन पंडितांनीच दिले. तरी प्रत्यक्षात श्लोक रचना जी काही आहे अनुष्ठा आता आपल्याला दिलेली आहे. अनुष्ठा हा एक प्रकार आहे वृत्ताचा. गीतेच्या या म्हणजे त्याच्यातून ते घेऊन मग ते ट्रान्सलेट करून जे काही आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच्यातलं एक वाक्य फक्त समजण्यासाठी ऐका.
अनंता जन्माच्या हरुणी सकळा साच दुरिता, स्वये दे मोक्षाते श्रवण पठीने हे त्वारिता. म्हणजे आपल्याला कोणत्या आपण जर वाचलं तर असं वाटत नाही हे मराठीमध्ये आहे. हे आपल्याला असं वाटतं की संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, पण ते जसं की आपण पंडिती काव्य म्हटलं की त्याच्यामध्ये काय आहे, भरपूर अशी संस्कृत प्रचुरता जी काही आहे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतरचा जो काही ग्रंथ आहे तो कोणता आहे, यथार्थ दीपिका. आता यथार्थ दीपिकेमध्ये काय आहे आपण ते बघूया. ठीक आहे. आता वामन पंडितांच्या अध्यात्म प्रवण म्हणजे अध्यात्म आणि व्यक्तिमत्वाला गीतेचे बरेच आकर्षण आहे. म्हणजे त्यांना गीता जी काही आहे ती खूप भावली किंवा ते गीतेमुळे काय झाले, खूप आकर्षित झाले. समश्लोकीच्या लेखनानंतर अनेक शिष्य, संत, भक्त, योगी यांनी वामन पंडिताला जगदूब योपी एशी टीका करण्याचे सुचवले. म्हणजे त्यानुसार जे काही आहे वामन पंडितांनी जे काही आहे यथार्थ दीपिका लिहिली. म्हणजे काय की लोकांच्या जे काही सांगण्यावरून की तुम्ही असं लिहा बाबा याच्यावर टीका जी काही आहे, तर त्यावरून त्यांनी लिहिलेलं ते आहे. आतापर्यंत गीतेवर अनेकांनी भाष्य लिहिली असली तरी ती विपरीत आणि फुकाचा अर्थवाद माजवणारी आहेत. त्यापैकी कोणत्याच भाष्यात गीतेचे तत्वज्ञान यथार्थपणे मांडलेले नाही. म्हणजे वामन पंडितांच्या अगोदर ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे तर फारसं काही त्यांनी जे काही आहे गीतेला न्याय दिलेला नाही. तर तो काय केलेला आहे वामन पंडितांनी बऱ्यापैकी, असं कोणाला वाटते, वामन पंडितांना वाटते. त्याच्यामुळे काय आहे वामन पंडितांनी यथार्थ दीपिका लिहिली. हे बघा आता यथार्थ दीपिका आणि भावार्थ दीपिका हे दोन वेगळे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. भावार्थ दीपिका कोणी लिहिली, भावार्थ दीपिका अमृतानुभव कोणी लिहिलं, संत ज्ञानेश्वरांनी. ठीक आहे. तर यथार्थ दीपिका वेगळं, भावार्थ दीपिका वेगळं, दोन्ही मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. यथार्थ दीपिका हे पंडिती काव्य आहे आणि भावार्थ दीपिका हे आपलं संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले संत काव्य आहे ते. ठीक आहे. म्हणून गीतेचे तत्वज्ञान आपणच सांगावे असं त्यांना वाटलं आणि त्या निमित्ताने जो काही आहे यथार्थ दीपिका आहे. म्हणजे काय की असं तुम्ही म्हणू शकता की गीतेचं ज्ञान जे काही आहे यथार्थ दीपिकेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे यथार्थ दीपिका आहे आणि हे अभिनेषपूर्ण लेखन यामुळे हा ग्रंथ जो काही आहे काव्यगुणांना मुकलेला आहे. याच्यात काही फार काव्यगुण असं नाही आहे. त्यानंतर आपण बघूयात की वामन पंडितांची जी आख्यान कविता आहे ती आख्यान कविता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा वामनांच्या रसिक आणि पांडित्यपूर्ण व्यक्तिमत्वाची खरी ओळख आपल्याला पटते. ते पंडित कवी खरे प्रतिनिधी होते याची साक्ष आख्यान कविता देते. म्हणजे त्यांच्या जसं की आता याला म्हटलंय की जे यथार्थ दीपिका आहे की त्याच्यामध्ये काव्यगुण फारसे नाही आले, पण जर वामन पंडितांना कोणत्या गोष्टीवरून चांगल्या प्रकारे ओळखलं जातं तर ते आहे त्यांच्या आख्यान कविता. कारण त्यांचं जे पांडित्य आहे ते त्याच्यातून दिसतं. त्यांचं जे आख्यान कविता आहे ते त्याच्यातून जे काही आहे ते साक्ष आपल्याला देतं. आता वामनांनी विपुल व्याख्याने लिहिली आहे. भागवत आणि रामायण ही त्यांची कथाची गंगोत्री आहे. नाथांच्या भक्तिप्रवण भागवत रचनेचा हा संस्कार असावा असा काही अभ्यासकांचा आहे. म्हणजे जे एकनाथ आहे एकनाथांची पण भागवत म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की रामायण जरी असलं तरी अनेकांनी ते लिहिलेलं आहे. चतुर्मुखी भागवत असेल, रामायण असेल, खूप जणांनी लिहून ठेवलं. ते कसं लिहिलं की आता समजा महर्षी व्यास आणि महर्षी वाल्मिकीने रामायण महाभारत लिहिलं, पण त्याच्यातला एक एक प्रसंग उचला, तो आपापल्या परीने सजवला, लिहिला. कोणी आपल्या भाषेत लिहिला, कोणी ट्रान्सलेट केला, कोणी काय केलं, कोणी काय केलं. तर मग काय की नाथांनी जे काही भागवत लिहिलं तर ते वाचून मग ते प्रभावित झाले आणि ह्या भक्तिप्रवण भागरचनेचा हा संस्कार असावा ह्या ज्या काही त्यांच्या आख्यान कविता आहे असा काही अभ्यासकांचा एक मानस आहे. रामजन्म, अहिल्योद्वार,
सीताचं स्वयंवर असेल, भरतभाव असेल, लोपमुद्रा संवाद ही वामनांची आख्याने रामायणातील आहे. आता जसं की आपण पाहिलं होतं की रामदासांच्या ज्या काही शिष्या होत्या नंतर, तर त्यांनी काय केलेलं आहे की सीता स्वयंवर त्यांनी खूप त्यांना ते आवडलं, ते वाचलं आणि त्यांनी ते आपल्या यांनी खूप चांगलं लिहिलं. आता मला नाव आठवत नाही त्यांनी. तर मग अशा प्रकारे की ज्यांना जसं जसं जे जे वाटलं, एखाद्याला वाटलं ट्रान्सलेट करावं, एखाद्याला वाटलं ते संस्कृतमध्ये अजून हे करावं, कोणाला वाटलं काव्यांमध्ये लिहावं, कोणाला वाटलं आख्यानामध्ये लिहावं, तर त्याच्या परीने तो लिहत गेलेला आहे. ठीक आहे. तर आता जी काही वामनांची जी काही आख्याने आहे ती रामायणातली आहे. तर कृष्ण जन्म असेल, बालक्रीडा असेल, क्रीडा म्हणजे काय, क्रिया, एक प्रकारे हालचाली, त्याला क्रीडा म्हणतात. जसं की जलक्रीडा, म्हणजे पाण्यात खेळणं बाबा, असं ते राजहंस कसं जलक्रीडा करतो, म्हणजे पाण्यात खेळणं, मस्त पंख फडफडणं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी. क्रीडा म्हणजे हालचाली, खेळ, असं जलक्रीडा. तसं ते काय बालक्रीडा म्हणजे लहान मुलांचं खेळणं, त्यांच्या हालचाली. ठीक आहे. तर कृष्ण जन्म, बालक्रीडा, वनसुधा जे काही आहे, त्यानंतर काय आहे वेणुसुधा, मृतिका भक्षक, भामाविलास, राधाविलास, राधाभुजंग, रासक्रीडा, हे जे काही सगळं आहे तर ते भागवताच्या आधारित आहे. म्हणजे त्यांनी रामायण आणि भागवत आधारित जे काही आहे ते लिहिलेलं आहे. याशिवाय शुकर संवाद आणि गजेंद्र मोक्ष आणि वामन चरित्र असेही वेगळे आख्याने त्यांची आहेत. आता ही सर्व आख्याने जे काही आहेत तर ती श्लोक वृत्तात्मक असून प्रत्येक आख्यानाच्या प्रारंभी मंगलाचरण आहे. ठीक आहे. तर श्लोक वृत्तात्मक, आता वृत्त आहे तर त्यांची जी आख्याने आहे ती बघणार आहोत. कोणते वृत्त आपल्याला थोडंसं इथं लक्ष द्यायचं आहे वृत्तांमध्ये. श्लोकवृत्तामध्ये त्यांनी जी काही आहे त्यांची आख्याने लिहिलेली आहे, लिहून घ्यायचं आहे श्लोकवृत्त. आणि आख्यानाचा प्रारंभ कशाने झालेला आहे, आख्यानांचा प्रारंभ मंगलाचरण, मंगलाचरण जे काही आहे त्यांनी झालेला आहे. लिहून घ्यायचंय. हरिकथा सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे आणि कृष्णचरित्र पर आख्याने, रामचरित्र पर आख्याने वगैरे असं सगळं आहे. ठीक आहे. आता शृंगार जो काही आहे, शृंगार, तर त्या शृंगाराला आध्यात्मिक रंग देण्याचं जे काही काम आहे ते वामनांनी एक प्रयत्न केला, पण हा प्रयत्न काही असा कृत्रिम वाटतो आणि तो काही फारसा यशस्वी ठरलेला नाही आहे. तो अयशस्वी ठरला. तर आश्री जो त्याच्यावर काय म्हणतात की रास क्रीडेसारख्या आख्यान मिळाल्यावर वामन सारख्या कवीला सरळ शृंगार परिवाही असे काव्य लिहिण्याचा कोणत्याच प्रकारची हरकत जे काही आहे नव्हती, असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, सीतेचे वनवासातील जे काही श्रीराम सहवास सुखाचे वर्णन आहे, म्हणजे ते आपल्याला माहिती आहे की सीता, लक्ष्मण आणि राम काय वनवासात गेले होते आणि तिथे मग श्रीरामचं जे सहवास सुख आहे त्यांचे एक रम्य वर्णन आहे की ते जंगलामध्ये गेले होते वगैरे वगैरे. वामनांच्या शृंगारप्रिय लेखणीला रामकथेत फारसा वाव नसल्यानेही त्यांची आख्याने कृष्णकथे इतकीच आकर्षक होऊ शकली नाही. म्हणजे कृष्णाची कशी एक रासक्रीडा आहे, त्याच्या नटखटी आहेत, तो माखन चोर आहे, तसे प्रयोग त्यांनी रामायणामध्ये केले.
की तिथं शृंगार आणण्याचा प्रयत्न केला रामायणामध्ये, पण ते काही तिथे फारसं त्यांना तिथं वाव नसल्यामुळे तिथं काही त्यांना यश मिळालेलं नाही. भागवती आख्याने ही वामनाची मराठी कवितेला खास देणगी आहे. जर वामनांची देणगी म्हटलं तर हे भागवती व्याख्याने. रोजचा अभ्यास रोज करायचा आहे, म्हणजे कठीण जाणार नाही, लक्षात राहणार. नाहीतर मग आता उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे, पुस्तकं बॅगच्या बॅगेमध्ये असं नाही. झोपण्याच्या अगोदर तरी नुसतं वाचा एक पान, ते परत एकदा आपल्या ब्रेनला हे होतं मग त्यांनी. कारण हे थोडं पंडिती काव्य, याच्यातले शब्द जरा संस्कृत प्रचूर असल्यामुळे आपल्यालाही ते लक्षात ठेवणं थोडं हार्ड आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं काय झालं की भागवती आख्याने जी काही आहे ती मराठीला खास देणगी आहे. आणि या आख्यानामध्ये नाट्यपूर्णता असेल, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईपणा असून वामन पंडितांनी शब्दचित्र रेखाटण्याचे कौशल्य उल्लेखनीय आहे. तर आता खंडकाव्य. खंडकाव्य म्हणजे काय? खंडात लिहिलेले काव्य, त्याला म्हणतात खंडकाव्य. तर आता मराठीमध्ये जो काही खंड काव्याचा पाया रचला तो वामन पंडितांनी रचलेला आहे. ठीक आहे. मराठीत खंड काव्याचा पाया वामन पंडितांनी रचला. लिहून घ्यायचंय खंडकाव्य. आपल्याला माहित पाहिजे की म्हणजे काय देणगी आहे मराठी साहित्याला, याच्यावर आपलं जे काही आहे विशेष असं लक्ष पाहिजे. तेच आपल्याला जास्त करून जे काही आहे परीक्षेमध्ये वगैरे विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे हेडलाईन पंचसुधा. पंचसुधा. पंचसुधा एक मिनिट लिहून दाखवते. बघा, पंचसुधा हे आपण जे शिकतोय पंडिती काव्य ते घटक 8 मधला आहे. ठीक आहे. घटक 8. बघा घटक 8 मध्ये काय काय आपण अजून बघू, एकदा थोडासा आढावा घेऊयात. निराई पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही तुमचा अभ्यास झाल्यानंतर वाचू शकता. आता बघा घटक 8 मध्ये जे काही आहे, घटक 8 याच्यामध्ये आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. ठीक आहे. आता सुरुवातीला हे घेण्याचं कारण काय की हे पहिली गोष्ट की आहे की आपण एक सोप्यापासून सुरुवात करावी. सोप्यापासून सुरुवात करणे म्हणजे काय की बाबा आपल्याला एक ओळखीतलं माहीत पाहिजे जेव्हा आपण एखादं नवीन शिकायला जातो. म्हणजे काय, आपल्याला एक आत्मविश्वास येतो की आपण हे करू शकतो, जमू शकतो वगैरे, आणि त्यानुसार आपला माइंड हे होतं. आणि दुसरं गोष्ट काय की हा मार्क ओरिएंटेड आहे. पण दरवर्षी तुम्ही बघा, तुम्हाला पंडिती काव्य असेल, महानुभव असेल, बखर असेल, शाहिरी वाङ्मय, दरवर्षी प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न हुकलेलाच नाही. तुम्ही पेपर काढा आणि दाखवा की हा प्रश्न नाही आहे म्हणून. म्हणजे काय, मार्क ओरिएंटेड आहे. म्हणजे जवळपास इथून 10 प्रश्न, म्हणजे तुमचे जवळपास 20 एक प्रश्न, 15 ते 20 एक मार्क, 14 ते 20 मार्क ह्याच्यातून आहेत. त्याच्यामुळे हा काय आहे, मार्क ओरिएंटेड, जास्त तुम्हाला मार्क्स देणारा हा एक आहे. तर आता हे साहित्यशास्त्र पण आपण घेऊया, ते नंतर घेऊया. तुम्हाला ते थोडं किचकट वाटत असेल तर त्याच्यामध्ये मग आपण जे काही आधी संस्कृत अभ्यासक जे काही होऊन गेले मराठीतले, मग नंतर आणि त्याचं जे काही आहे आपण घेतल्या गोष्टी, जसं की भामह, मम्मट, रुद्रट, हे जे काही लोक आहेत तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि दरवर्षी त्यांच्यावरही आपल्याला प्रश्न आहे. तर महानुभव पंथ काढला तर दरवर्षी प्रश्न आहे. तर आता बघा घटक 8 मधला जो काही उपघटक आहे ब, तर त्याच्यामध्ये आपण काय काय कंप्लीट केलेलं आहे की रामदासी पंथ, वारकरी संप्रदाय, वीरशैव केला आहे. त्यानंतर आता पंडिती परंपरा आपण शिकतोय. बखर वाङ्मय झालेलं, बखर आपलं व्हायचंय शाहिरी वाङ्मय. ठीक आहे. तर आता आपण असं जे काही आहे ते चाललो आहे. त्याच्यामुळं हे व्यवस्थित करायचं, म्हणजे तुमचे जे काही 10-15 मार्क आहे ते साईडला पडून जातात.
म्हणजे एक एक घटक व्यवस्थित करा, घटक उपघटक असेल, आणि काही भाग असा असेल की ज्याच्यावर कधीच प्रश्न आलेले नाहीत, तर आपण ते शेवटी बघू की ठीक आहे बाबा काही नाही आलं, पण असंही नाही ना का येणारच नाही म्हणून, येऊही शकतं, पण आपण त्याला लिस्ट प्रायोरिटी देऊ. जसं त्या दिवशी मी शिकवलं तुम्हाला की कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणे, आधी देणे, आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्य न देणे. न देणे म्हणण्यापेक्षा की 10 गोष्टी आहे, तर त्या 10 गोष्टींमधून आधी कोणती करायची, नंतर कोणती करायची, ते मी तुम्हाला शिकवलं त्या दिवशी. आणि हे फक्त अभ्यासाला नाही, तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हा रूल एक फॉलो केला ना, तुमचं आयुष्य खूप सुकर होऊन जाईल. बऱ्याच जणांना खूप स्ट्रेस येतो की 10 कामं आहेत, आता मॅडम हे पण करायचं आहे, मॅडम ते पण करायचं आहे, तसं करू वेळच भेटत नाही. प्रायोरिटाईज करा, त्याला प्राधान्यक्रमामध्ये टाका की बाबा आज हे दिवसाला 10 काम आहे. उदाहरणार्थ म्हणजे खूप सोपी उदाहरण देते रोजच्या जीवनातलं, की हे क्लास करायचा आहे, रिव्हिजन मारायची आहे, वाचायचं आहे, पेपर सोडवायचा आहे, कोणाला तरी भाजीपाला आणायचा असेल जाऊन, किंवा कोणाला तरी गाडी सर्व्हिसिंगला टाकायची, म्हणजे खूप सारे काहीतरी आहे, फोन करायचं आहे, काहीतरी सिनेमा बघायचं आहे, हां मला बघायचं आहे. मग आपण काय करतो, आपल्याला आवडेल ते आपण करतो, पण असं करायचं आहे का नाही, जे महत्त्वाचं आहे ते करायचं आहे. कारण ते नाही केलं तर काय होणार, मग तुमचा स्ट्रेस वाढेल आणि दुसऱ्या गोष्टी होतील. समजा उदाहरणार्थ तुम्हाला आज समजा तुमच्या मोबाईलचा रिचार्ज मारायचं किंवा घराचं लाईट बिल भरायचं, म्हणजे तुमच्यापैकी नसतील भरत, पण सांगते कोणी भरत असतील, किंवा रिचार्ज तर सगळेच मारतो आपण, आणि आपल्याला माहिती आहे आजची लास्ट डेट आहे, आणि जर आपण उद्या भरला तर आपल्याला चार्जेस लागतील 20 रुपये, 30 रुपये, 100 रुपये, जे काही असेल ते. पण आपल्याला काय वाटतं की आता हां माझी ही वेब सिरीज बघायची राहिली आहे, किंवा माझा हा व्हिडिओ बघायचा आहे, मूवी बघायचा, चला बघूयात. ती काय तुमची आवड आहे, तुम्हाला अशी मोह झाला, तो तुम्ही उद्या पाहिला काही बिघडणार नाही, परवा पाहिला काही बिघडणार नाही, नेक्स्ट हप्त्यात पाहिला काहीच बिघडणार नाही. पण जर तुम्ही तो रिचार्ज मारला नाही तर तुम्हाला त्याचं शुल्क जास्तीचं भरावं लागेल. ठीक आहे. किंवा आजचं जसं की तुमचा अभ्यास आहे किंवा तुम्हाला काहीतरी वाचायचं आहे, ते तुम्ही नाही वाचलं तर काय ते पेंडिंग पडेल, आणि मग तुम्हाला अजून ताण येईल, बापरे आता हे पण वाचायचं हे पण वाचायचं आहे, मी 2-2 कसं करू, मला इतकाच वेळ आहे. ते म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा करत नाही मग ते असं थर साचत जातो, एकावर एक एकावर एक एकावर एक. अगदी त्याप्रमाणे समजा तुम्ही ठरवलं की 10 कामं, की ठीक आहे मी आज जर मंडईमध्ये बाजारामध्ये नाही गेलं तरी चालेल, काहीतरी घरी कडधान्य आहे त्याच्यावर आजची भाजी बनवून टाकेल. आपल्यामध्ये बरेच गृहिणी आहेत, आई आहेत. असं काही करता येतं का? त्याच्यामुळे प्रायोरिटी, आवडतं म्हणून करणं वेगळं, आणि आता सध्याच्या घडीला काय महत्त्वाचं आहे, सध्याच्या घडीला काय महत्त्वाचं आहे हे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं. आणि बिलीव मी, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, की ह्यानी तुमच्या आयुष्यातली अनेक प्रॉब्लेम, जे काय तुमचं स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, रोज तुम्हाला चिडचिड होणं, याच्यामुळे ते बरंच कमी होईल जेव्हा तुम्ही आधी जे महत्त्वाचं आहे ते करणार आणि नंतर जे आवडीचं आहे ते कराल. मी असं म्हणत नाही आवडीचं करू नका, पण जर ते तुम्ही इम्पॉर्टंट केलं नाही तर मग तुम्हाला स्ट्रेस वाढेल. तर त्याच्यामुळं जे महत्त्वाचं आहे ते करा. ठीक आहे, कळालं तुम्हाला? तर अशा प्रकारे जे काही आहे तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. तर आता पंचसुधा बघू. आता पंचसुधा काय आहे, तर हे घटक 8 मधलं आहे, आणि जसजसं होतं तसतसं टिक करत जा. आणि तुम्हाला हे बघा, हे पुस्तक आहे एक निराली पब्लिकेशनचं. आता याची कवर चेंज झाली आहे, पण हे तुम्हाला मागं पण सांगितलं, याच्या मागे ना एक प्रश्न संच दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. याचं नाव आहे सेटनेट मराठी निराली प्रकाशन. म्हणजे याने काय येईल की बाबा याच्यात काही सगळं कवर नाही केलं आहे, पण बऱ्यापैकी अभ्यास म्हणजे होईल, किंवा एक मराठी आपल्याला सिलेबसला काय ते सगळं डोळ्याखालून तुम्हाला यांनी जाणार. तर जसं झालं तसं काय करायचं, याच्या मागे आपल्याला काय दिलेली आहे, प्रश्नपत्रिका दिलेली आहे. ते आपलं सिलेबस झाला तुमचं, वाचून झालं, नोट्स रिवाइज करून झालं की ते प्रश्नपत्रिका तुम्ही बघायचे. तर आज काय करा, आता बघा उद्या सुट्टी आहे, तर शाहिरी काव्य झालं आहे, बरोबर आहे. तर जे ह्या पुस्तकाचे ज्यांच्याकडे, म्हणजे मोस्ट ऑफ दी लोकांकडे असतं हे पुस्तक जे प्रिपेअर करतात, आणि मी जेव्हा क्लास घेतला होता सुरुवातीचं जे इंट्रोडक्शन लेक्चर होतं, मला बुक लिस्ट विचारली होती, तर मी तुम्हाला म्हटलं की आधी हे बुक वाचा, हे बुक वाचून झालं की मग मला सांगा, मी बाकीचे बुक सांगणार आहे. कारण मग तुम्ही असे सगळे पुस्तकं घेऊन ठेवणार आणि वाचणार काय नाही, असं नाही झालं पाहिजे. हे सगळं वाचा. हे का वाचा, की नेमकं आपलं सिलेबस काय आहे ते सगळं डोळ्याखालून गेलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक नेमकं समजेल किंवा मराठी साहित्यात आपल्या नेट साईटच्या नेमकं काय आहे. मग ग्रामर आहे, त्याच्यानंतर काय भाषा विज्ञान आहे, लोकसाहित्य आहे, बोलीभाषा आहे, साहित्यकृती आहे,
लोककला आहेत. तर मग हे जेव्हा तुम्हाला याचा एक सखोल अंदाज येईल असा की बाबा मराठी साहित्य म्हणजे आपल्याला हे करायचं आहे, पण तुम्हाला ते सोपी सोपी वाटत चालेल आणि याच्यावर एकदा तुमची कमांड आली म्हणजे आणि मग ज्यांना JRF पाहिजे आहे, ज्यांना जास्तीचे मार्क पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण अजून प्रयत्न करूया. पण तुम्हाला ते ॲडव्हान्स लेवलवर जाण्यासाठी तुम्हाला बेस तर तुमचा क्लिअर करावं लागेल ना. तुम्ही असं नाही का डायरेक्ट असे ॲडव्हान्स लेवलला जाणार आहे. तर तुम्हाला असं म्हणतात की बाबा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर तुम्हाला त्या ऑर्डिनरीच्या ज्या काही फेज आहे जी ऑर्डिनरीची त्या फेजमधून तुम्हाला जावं लागेल. जर तुम्ही ऑर्डिनरीच्या फेजमधून गेलं तेव्हाच तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनाल. म्हणजे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑर्डिनरी म्हणजे काय, तुम्ही त्या साधारण एकदा तुमची ती पातळी कंप्लीट झाली की मग तुम्ही अनन्य साधारण होता नंतर. तर ते करणं जे काही आहे आधी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आज उद्या काय करायचं, तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्ही करायचं आणि हे सोडवायचं. ठीक आहे. मग हवं तर आपण एक परवा तुम्हाला काही समजलं नाही कोणती कॉन्सेप्ट वगैरे तर आपण ते त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. आता पंचसुधा थोडक्यात बघूयात आणि मग आपण थांबूयात. ठीक आहे. आता बघा नामसुधा, वर्णसुधा, वेणुसुधा, तर ह्या वामन पंडितांच्या पंचसुधा. तर पंचसुधा म्हणजे काय की ही श्रीकृष्ण भक्तीपर प्रकरणे आहेत. ठीक आहे. पंचसुधा काय आहे, पंचसुधा श्रीकृष्ण भक्ती पर प्रकरणे. ठीक आहे. नामसुधा, वर्णसुधा लिहून घ्या. नामसुधा, वर्णसुधा, वेणुसुधा, चित्सुधा, चित्सुधा, प्रियसुधा. ठीक आहे. तर ह्या प्रकारे जी काही आहे, आता याच्यामध्ये जे काही आहे श्रीकृष्णाचे जे काही त्यांनी शब्दचित्र आहे ते अत्यंत साधे पण आकर्षक असं त्यांनी हे केलेलं आहे. त्याचं आता उदाहरण पाहायचं झालं तर वनी खेळती बाळ बल्लवांचे, तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे, फुलांचा गळा घालती दिव्यहार, फुलांचे गळा घालती दिव्यहार, स्वनाथा सवे करती विहार. आपल्याला अशा प्रकारे जे काही आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा आता याच्यामध्ये ना एक म्हणजे एक पेपर सेटरला आयोगाला काय महत्त्वाचं असतं की तुम्हाला एक तिच्यातून काय समजलं, त्यांची साहित्यकृती कोणती आहे, मतं काय आहेत, असं काहीतरी वेगळं केलं आहे का जे इतर लेखकांनी किंवा इतर अभ्यासकांनी नाही केलं. ठीक आहे. तर हे याच्यावर तुम्ही वाचताना जास्त जोर द्या. आणि अजून हे तुम्हाला जेव्हा केव्हा कळेल की तुम्ही जेव्हा पेपर बघाल तेव्हा अजून तुम्हाला हे जास्त कळणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी सुश्लोक सुद्धा लिहिलेला आहे. त्याला सुश्लोक वामनाचा असं म्हटलेलं आहे की रामदासांनी त्यांना उपदेश केला आणि त्या उपदेशावरून महाराष्ट्र भाषेत जसं की महाराष्ट्री पिशाची वगैरे ह्या भाषा होत्या प्राकृत भाषा, तर रामदेशाच्या उपदेशावरून काय केलं की महाराष्ट्र भाषेत लेखन करणाऱ्या वामनांची जी काही ग्रंथरचना आहे ती अफाट आहे. म्हणजे असं आपल्याला प्रश्न विचारू शकतात की बाबा जे वामन आहेत, वामन पंडित यांनी कोणाच्या उपदेशावरून त्यांच्या काही यांची रचना केलेली आहे, ग्रंथरचना बाबा केलेली आहे, काही ग्रंथरचना केले, तर त्यांचं आहे रामदास. म्हणून मी तुम्हाला म्हणते जे काही समकालीन आपले कवी आहेत त्या समकालीन कवींचा आपल्याला थोडं अंदाज पाहिजे, कारण मग काही माहीत नसलं तरी आपल्याला माहिती आहे की समकालीन आहे म्हणजे यांचा त्यांचा काहीतरी नक्की संबंध असणार. कारण जेव्हा दोन महान लोक असतात ते कसे ना कसे दुश्मन म्हणून म्हणू नका किंवा मित्र म्हणून म्हणू नका, काय करतात संपर्कात असतात. ते दुश्मन म्हणून तरी असतील ना तर मित्र म्हणून तरी असतील दोन महान व्यक्ती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे आहे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये जे काही आहे त्यांनी यमक आणि प्रासाचा हवास, म्हणजे यमक आपल्याला माहिती आहे अलंकार खूप वापरलेले आहे, प्रास वगैरे हे सगळ्या गोष्टी खूप वापरलेल्या आहे. नंतर त्यांचं जे काही आहे ते आहे सामराज. आता सामराजमध्ये काय आहे आपण हे बघूयात. ठीक आहे. तर वामन पंडित त्यांच्या समकालीन कवितेमध्ये सामराजची गणना करायला हरकत नाही. तर एक सामराज म्हणून कवी होते ते त्यांचे समकालीन होते. ठीक आहे. साम्राज्य. आणि आता हे साम्राज्यांनी काय लिहिलंय की मुदग लाख्यान. कसं लिहिलंय बघूयात आपण. मुदलख्यान हे त्यांची रचना आहे. मुद ग इथं ग पाहिजे. मुदल ग. ठीक आहे. एक हां आता सुटसुटीत लिहिलंय तुम्हाला समजेल. ठीक आहे. हां तेच ख्यान लागलं म्हणजे आख्यान. आता मुदगल आता लिहून घ्या मग तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मुदगल काय आहे, तर मुदगल हे त्यांचे कुलदैवत आहे यांचे साम्राज्याचे. हां तर मग त्यांच्याविषयी जे काही लेखन केलं त्याला मुदगलाख्यान असं म्हणतात. ठीक आहे. तर मग असं विचारात पडायचं ना की बाबा हे काय आहे. त्यांचं ते कुलदैवत आहे. अशी वेगवेगळे कुलदेवतांची नावे असतात. त्याचं काही आपण अर्थ स्पष्ट करू शकत नाही. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये असे अनेक देव आहेत, त्याचं नाव आहे ते, त्यांना स्पष्ट आपण करू शकत नाही ना, ते त्यांचं नाव आहे ते, म्हणजे दॅट्स लाईक इट असं. तर ते त्यांचं कुलदैवत आहे आणि त्यांच्या लेखनाने त्यांनी जे काही आहे काव्य रचनेस प्रारंभ केला. ठीक आहे. तर एवढंच त्यांच्याबद्दल आपल्याला कळतं. ठीक आहे. आता मुदगल तीर्थयात्राला निघाल्यानंतर म्हणजे आता मुदगल त्यांचे हे होते, जसं की आता उदाहरणार्थ सांगायचं झालं की काय म्हणतात त्याला, ठीक आहे. तर ते त्यांचे जे कुलदैवत होते, मग जे कुलदैवत त्यांचं जिथं मंदिर असेल किंवा जे वास्तव्यास असेल, नंतर मग तिथं तीर्थयात्रा चालू झाली आणि ते तिथं निघाल्यानंतर साऱ्या पशुपक्ष्यांसाठी झालेली विकल अवस्था ही साम्राज्यकृत वर्णने उल्लेखनीय आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांविषयी लिहिलेलं आहे. समजा कधी दुष्काळ पडतो तर पशु पक्ष्यांची प्राण्यांची कशी अवस्था होते, त्यांना पाणी प्यायला मिळत नाही, हाल होतात, त्यांना काय खायला मिळत नाही. तर असं जे काही वर्णन आहे ते साम्राज्यांनी केलेलं आहे. तर उद्या आपण मग बघणार आहोत की रुक्मिणी हरण जे काही आहे ते आपण उद्या रुक्मिणी हरण वगैरे बघूया. मग बाकीचं जे काही आहे ते आपल्याला ह्यानुसार बघता येईल. फक्त इथं लक्षात ठेवायचं की त्यांनी काय काय लिहिलेलं आहे की निमसार, यथार्थ दीपिका, चित्सुधा, तत्वमाला, श्रुतिसार आणि कर्मतत्व, राजयोग, गीता, सुवर्ण. त्याच्यानंतर भागवताचं आख्यान वगैरे त्याच्यासाठी ते प्रसिद्ध होते वगैरे, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. बाकी मग फार असं काही आणि त्यांचे गुरु ठीक आहे त्यांचा हे सुरुवातीचे होते. मग ऑर्डर म्हणजे कालानुक्रम लावला तरी वामन पंडितांचं नाव पहिलं जाईल. पण आधी बघायचं चढता क्रम विचारलेला आहे का उतरता. चढता क्रम म्हणजे काय, खालून वर म्हणजे पहिलेपासून शेवटपर्यंत, आणि उतरता म्हणजे काय, शेवटून पासून पहिल्यापर्यंत. मग त्याच्यामध्ये अजून म्हणजे मी तेच म्हणते की तुमचं जे काही हे आहे सक्सेस, हे काही खूप मोठ्या गोष्टीत नाही, लहान लहान गोष्टीत आहे. तुम्हाला जरी तुम्ही ऑर्डर पाठ करून घोकून गेले, तुम्ही प्रश्नच नीट वाचला नाही, गेले ना तुमचे मार्ग. तर असं करू नका अजिबात. ठीक आहे. प्रश्न नीट वाचणे, माहीत जरी असलं तरी प्रश्न नीट वाचणे, नीट सोडवणे हे महत्त्वाचं आहे, अति महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चालेल, थांबूयात. उद्या रविवार आहे, व्यवस्थित अभ्यास करा आणि ते प्रश्न सोडवा
आणि परवा मग आपण डिस्कशन घेऊयात. आणि हा एक घटक वगैरे संपल्यावर मग आपल्याला थोडं बरं पडेल आपलं आता ह्या वर्षीचा पेपर ॲनालिसिस करायला. मागच्या वर्षीचा 1-2 घटक झाले की आपण ती ॲक्टिव्हिटी करू, कारण आता केलं की मग ते काही तुम्हाला कळणार नाही, नाही का, म्हणजे काय आहे थोडंसं एक शिकवून झाला काही भाग, मग आपल्याला येतोय, आपण अभ्यास केला की काय होतं की कॉन्फिडन्स बिल्डिंगला तुम्हाला मदत होते. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथे.